आप की अदालतमध्ये सुनील दत्त यांच्यावर आरोप आहे की यांनी आपल्या कुटुंबासाठी तत्वांशी तडजोडी केल्या. मी तुमच्या हो. मुलीचा प्रिया दत्तचा एक इंटरव्ह्यू वाचला ज्यामध्ये हं. त्या म्हणाल्या होत्या की लहानपणी खूप स्ट्रिक्ट फादर होतात तुम्ही. सनसेट होताच मुलांना घरी यावं लागत होतं. टीव्ही एका लॉनमध्ये लागलेला होता, तो लिमिटेड टाईममध्ये बघू शकत होते. मला तर असं वाटतं असं प्रत्येक घरामध्ये व्हावं. कारण कसं आहे ना, मुलांना याची जाणीव नाही झाली पाहिजे, की हे मोठे मोठे आई-वडिलांची मुलं आहेत, की त्यांच्या खोल्यांमध्ये सुद्धा टीव्ही लागलाय, इकडे सुद्धा टीव्ही लागलाय. आणि आणि विशेष करून मला असं वाटतं, की जर मुलं संध्याकाळी घरी येतात, तर एक चांगलं वातावरण निर्माण झालं पाहिजे. पण तुम्हाला आणि असं ते नाही वाटत का, की कुठेतरी मुलाच्या संस्कारामध्ये कमी राहिली? या मुली ज्या असतात ना, त्या जास्त डोसाईल असतात. मुलं थोडी अग्रेसिव्ह असतात. तर मी एक दिवस त्याला पकडलं होतं, कारण जे माझे यायचे प्रोड्युसर आणि जे सगळे लोक यायचे मला भेटायला, तर खूप पॅम्पर करायचे त्याला, की तो संजय दत्त आहे, सुनील दत्तचा मुलगा आहे. तर ते कित्येकदा बसल्या-बसल्या माझ्या ड्रॉइंग रूममध्ये ते सिगारेट प्यायचे, तर बाहेर ड्रॉइंग रूममध्ये बाहेर फेकायचे. तर एक दिवस मी पाहिलं, की हा तिथे बाहेर गार्डनमध्ये असा झोपलेला आणि खालून धूर येत होता. तर मी बघितलं, अरे हे काय आहे? तर मी त्याला पकडून असं खेचलं, तर पाहिलं की तो सिगारेट पीत होता. असं त्याच्या बोटामध्ये सिगारेट होती. तर मी म्हणालो, की मी मिसेस दत्तनं म्हणालो, की ही तर खूप मोठी अडचण आहे. हे तर फिल्ममध्ये जे लोक येतात, ते तर खराब करून टाकतील याला. तर मग आम्ही डिसाईड केलं, की चला याला आता सनावरला पाठवूया. तर आम्ही त्याला सनावरला पाठवलं. बोर्डिंग स्कूलमध्ये. बोर्डिंग स्कूलमध्ये. ड्रग्ज त्यांनी घ्यायला सुरुवात केली, हां. जी सुद्धा खूप गंभीर समस्या होती. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची त्याला सवय लागली, कारण तो आईच्या खूप जवळ होता. आईसुद्धा त्याच्या खूप जवळ होती. तर हा त्यांची डेथ सहन करू शकला नाही. कारण असं आणि बघा, ही सुद्धा काय गोष्ट आहे, की आम्ही त्यांना अमेरिकेवरून घेऊन आलो होतो. परत तेव्हा ब्रीच कँडीमध्ये मग आजारी पडली. ब्रीच कँडीमध्ये होती तेव्हा. आणि मला आठवतं, की 7 मे 1981 मध्ये हे संजूचा सिनेमा रिलीज होणार होता. रॉकी जो रॉकी तो पहिला सिनेमा पहिला तुम्ही सिनेमा. बनवला. हो. आणि तुम्हाला माहिती आहे, की एका कलाकारासाठी तर पहिला सिनेमा म्हणजे एक असा असतो, की एक खूप मोठी गोष्ट असते त्याच्या आयुष्यातली. कलाकारासाठी खूप हो. मोठी आणि एका पित्यासाठी खूप मोठी, की मुलाचा हो, पहिला बरोबर सिनेमा आहे. येतोय. हां. तर ती माझी धर्मपत्नी मला म्हणत होती, की "हे बघा, मी तर त्याचा प्रीमियर बघायला नक्की जाणार आहे." तर मी म्हणालो, "ठीक आहे." मी डॉक्टरांकडनं परमिशन घेतली. मी ॲम्ब्युलन्सची अरेंजमेंट केली, स्ट्रेचरची आणि त्याची आपली व्हीलचेअरची अरेंजमेंटसुद्धा केली. म्हणाली, "मी माझ्या मुलाचा पिक्चर नक्कीच बघणार, प्रीमियर त्याचा." आम्ही तिकीटसुद्धा मी म्हणालो, की एक तिकीट जे आहे आपले जे देतात, त्यांनी दिली, तर आम्ही संजूबरोबर त्यांची सीट ठेवली. मी म्हणालो, "तुम्ही तर संजूबरोबरच बसा." तर 7thला होता त्याचा प्रीमियर आणि 3rd मेला ती गेली. तर आता त्याला माहीत नव्हतं, तो खूप यंग मुलगा होता त्यावेळी. त्याला माहीतच नव्हतं, की मी रडू, की मी आनंदी होऊ, की माझा सिनेमा रिलीज झालाय. तर या संभ्रमामध्ये तो आय थिंक त्याने हे सुरू केलं. अँड आय डोंट ब्लेम हिम बिकॉज कसं असतं, की कित्येक अशा वातावरणामध्ये लोक तर आत्महत्यासुद्धा करतात. एक इम्प्रेशन अ, त्यांच्याबद्दल, हं. संजयबद्दल पब्लिक माइंडमध्ये हे नक्कीच आहे, की जे अंडरवर्ल्डचे लोक आहेत, त्यांच्याशी कुठे ना कुठे त्यांचं कनेक्शन होतं. अंडरवर्ल्ड बरोबर माझेसुद्धा कनेक्शन होते. खोटं कशाला बोलू मी तुमच्याशी? मस्तान माझा खूप चांगला मित्र होता. अ, आणि करीमलाला माझा खूप चांगला मित्र होता. जो कलाकार आहे, तो तर सगळ्यांनाच भेटतो. पण आणि दत्तसाहेब, ते जर ते कलाकाराचा वापर करायला लागले, नाही, जर वापर केला तर चुकीचं आहे. जर तो कलाकार त्याच्याबरोबर स्मगलिंग करत असेल, जर तो कलाकार त्यांच्याबरोबर मिळून लोकांची हत्या करत असेल, तर तो सुद्धा तसंच आहे जसे ते आहेत. परंतु जर एक कलाकार ते येतात, भेटतात, जर मस्तानी यायचा तो मला भेटायचा. अल्टिमेट त्याने पॉलिटिकल पार्टी बनवली. पॉलिटिकल पार्टी बनवून इलेक्शन लढलाय, तर हा माझा दोष आहे का? तुमच्याबद्दल कधीच कोणी बोट नाही उचललं. पण नाही ते संजयबद्दल तर नक्कीच बोट उचलले गेले. नाही, ते यामुळे की आजकाल बोट उचलणारे खूप वाढलेत. माफ करा. त्या काळी लोक अंडरस्टँड करत होते. अंडरस्टँड करत होते, की हा माणूस जो आहे तो असा असू शकत नाही. मी भेटायचो, ते यायचे पार्टीमध्ये, फिल्मी पार्टीमध्ये यायचे ते. हे सांगा, की ही हं, गोष्ट खरी आहे का, की नेहमीच तर हं. तुम्ही सांप्रदायिकतेच्या विरोधात लढाई लढल्यात,
तुम्ही शिवसेनेचे विरोधी होता. परंतु संजय जेव्हा केस चालू होती त्यावेळी जे सरकार होतं शिवसेनेचं, बीजेपीचं, त्यावेळी तुम्ही बाळ ठाकरे यांची मदत घेतली. बाळ ठाकरेजी हे माझे जुने मित्र आहेत. जेव्हा मी राजकारणामध्ये नव्हतो, त्या काळापासून मी त्यांना ओळखतो आणि ते माझा आदर करतात, मी त्यांचा आदर करतो आणि मी भेटलो त्यांना यासाठी कारण तेव्हा त्या काळात त्यांचं सरकार होतं. मिस्टर बाळ ठाकरे त्यांचं सरकार होतं आणि तुम्हाला आठवत असेल ते म्हणायचं की चावी माझ्याकडे आहे. तर ज्यांच्याकडे चावी असते रिमोट तेच कंट्रोल. हो, रिमोट कंट्रोल हो. माझ्याजवळ आहे आणि ज्याच्याकडे चावी असते, रिमोट कंट्रोल असतो त्याच्याकडेच माणूस जाईल ना. आणि माझ्या मुलासाठी जर कोणी प्रॉब्लेममध्ये असेल, जर तो आजारी असेल, तर मी त्याला डॉक्टरकडे घेऊन जाणार ना. जर त्याला एखादा प्रॉब्लेम असेल, जर एखादा पॉलिटिकल प्रॉब्लेम असेल, तर मी त्याला पॉलिटिशियनकडेच घेऊन जाईन. तर हेच तर कारण होतं. तुम्हाला नाही वाटलं का की कुठेतरी तत्वांशी तडजोड करावी नाही, लागली अजिबात म्हणून? नाही. एकतर मी असतो तर मी त्यांची पार्टी जॉइन केली असती, की ठीक आहे, तुम्ही माझ्या मुलाची मदत केली आहे, मी शिवसेना जॉइन करीन. तेव्हाच तर मग तत्वांबरोबर तडजोड मी केली तर असं असं म्हणता ऐकलं येईल. की जेव्हा पुढचं इलेक्शन झालं, तेव्हा हं. तुम्ही यासाठी इलेक्शन लढला नाहीत कारण बाळ ठाकरे यांनी नाही नाही, सांगितलेलं. नाही. आता मी का लढली, ते त्यांच्या कॅन्डिडेटच्या विरोधात लढली आहे. 2-2 इलेक्शन लढली आहेत आता. 99 ची सुद्धा आणि आता सुद्धा. परंतु त्यावेळी तर लढला नाही, नव्हता. त्यावेळी मी यासाठी लढलो नाही, कारण मी माझ्या लीडरशिप बरोबर सहमत होतो. हे माझं कारण होतं. कारण मला असं वाटलं होतं, की ही वेळ बरोबर नाहीये. मी पार्टी नाही सोडली, परंतु मला अजूनसुद्धा आठवतंय, की नरसिंह रावजींना मी हॉस्पिटलमध्ये होतो. ते म्हणाले, की "तुझं नाव अनाउन्स करतोय" आणि मी त्यांना म्हणालो, "मी इलेक्शन नाही लढणार." आणि हे मिस्टर बाळ ठाकरे अकॉर्डिंग टू मी माझ्या मते ते चांगले लीडर आहेत. त्यांनी कुठलीच अशी कंडिशन घातली नव्हती मला, की "हे बघ मी हे करतोय, तर तू इलेक्शन लढू नकोस." माझ्या मते ते छोटा माणूस असा विचार करतो, बाळ ठाकरे असा विचार नाही करत. पण तुमच्या पार्टीमध्ये असे लोक होते ज्यांची इच्छा नव्हती की तुम्ही निवडणूक लढावी. मला माहिती आहे, की तसे काही लोकं होते माझ्या पार्टीमध्ये, ज्यांना मला स्वतःलाच हरवायचं होतं. आज तेच नेता पुन्हा तुमच्या पार्टीबरोबर एकत्र येऊन निवडणूक नाही, लढवतायत. मी कुठल्या नेत्याबद्दल नाही बोललो. मी कुठल्या नेत्याबद्दल नाही. तुम्ही का माझ्याकडनं हे करवताय? मी मी बोलतोय मला मला हो. त्यावेळी जे तुमच्या पार्टीचे लीडर होते महाराष्ट्रामध्ये, हां. जर तुम्ही नाव घेत नाही आहात तर मी सुद्धा घेत नाही. हं. पण खरं हे आहे की त्यावेळी जे तुमच्या पार्टीचे नेता होते महाराष्ट्रामध्ये, ते परत तुमच्या पार्टीबरोबर एकत्र येऊन निवडणूक लढवतायत. हा डिसिजन पॉलिटिकल पार्टीचा होता, त्यांच्या लीडर्सचा होता. मी एक ग्रेट लीडर नाहीये. मी तर स्वभावाने शिपाई आहे, तुम्हाला तर माहिती आहे.